निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम, सूत्रांची माहिती। मनसेसोबत युती नको अशी काँग्रेसची भूमिका, स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार कोल्हापुरात एकाच मंचावर। पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसा सोहळ्याला हजेरी। बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई राज ठाकरेंच्या भेटीला, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मनसे नेते शिवतीर्थवर निवडणूक आयोगाच्या चर्चेचा तपशील राज ठाकरेंना सांगणार। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांचा हल्ला, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप, रफिक शेख गुंडाच्या नावाने पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा। जखमींची धंगेकरांनी रुग्णालयात भेट घेतली। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ, गोपाळ बदनेने अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका। जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीररित्या रद्द झालेला नाही, 8 दिवसांचा वेळ देणार, व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार, जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचा इशारा। अहिल्यानगरमधील जैन ट्रस्टच्या भूखंडावरून जैन मुनी गुप्तीनंदी महाराज आक्रमक, ठाकरेंच्या किरण काळेंकडून भूखंडाची सर्व कागदपत्र जैन मुनींकडे सादर, संग्राम जगतापांनी भूखंड हडपल्याचा आरोप। माझ्यासह सर्वांची नार्को टेस्ट करा, खर्च मी करतो, महिला डॉक्टर प्रकरणाच्या आरोपांवरून रणजित निंबाळकरांचं चॅलेंज, तर माझी नार्को टेस्ट करा, महबूब शेख यांनी चॅलेंज स्वीकारलं।